नमस्कार, मी डॉक्टर स्मित जानराव. मी एम-डी मेडिसिन आहे. मी न्यू लाईफ हॉस्पिटल सैफुल सोलापूर येथे एम-डी मेडिसिन म्हणून प्रॅक्टिस करतो. आज आपण पायांची सूज आणि सी-के-डी म्हणजे क्रॉनिक किडनी डिसीज याची कारणे, लक्षणे आणि उपचार या बाबतीत चर्चा करणार आहोत. पायांना येणारी सूज म्हणजे इडिमा म्हणजे काय? त्याची कारणे काय? त्याचा सी-के-डीशी काय संबंध असतो? आणि त्याचे व्यवस्थापन करण्याचे उत्तम मार्ग याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम पेडल एडिमा म्हणजे काय हे पाहू. पेडल एडिमा ही एक अशी स्थिती असते ज्यामध्ये पायाच्या खालच्या भागांमध्ये आणि तळव्यांमध्ये अतिरिक्त द्रव जमा होतो. त्यामुळे तेथे सूज येते. ही सूज अनेक कारणांमुळे येऊ शकते, जसे हृदयाच्या समस्या, यकृताच्या समस्या, थायरॉईडच्या समस्या, मूत्रपिंडाच्या समस्या किंवा रक्ताच्या गुठळ्या होणे. आपल्या शरीरातील द्रवाचे मुख्य 2 भाग असतात. आपल्या पेशींच्या आतमध्ये आणि त्याच्या बाहेर. बाहेरील भागामध्ये पेशींच्या सभोवतालच्या भागाचा आणि आपल्या रक्तवाहिनीच्या आतील भागाचा समावेश होतो. जेव्हा या भागांमध्ये द्रवाच्या वितरणाची समस्या निर्माण होते, तेव्हा एडिमा किंवा सूज येते. बहुतेक वेळा हृदयाच्या समस्या किंवा अधिक द्रवामुळे रक्तवाहिन्यांमध्ये खूप जास्त प्रमाणात दाब निर्माण झाला, तर अशी समस्या येऊ शकते. रक्तामध्ये पुरेशा प्रमाणात द्रव राखण्यास मदत करणारे अल्ब्युमिन नावाचे प्रथिने पुरेशा प्रमाणात नसल्यास अशी समस्या निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर लिम्फॅटिक यंत्रणा साधारणपणे रक्तात पुन्हा अधिक प्रमाणात द्रव आणि प्रथिने यांचे वहन करण्यास मदत करते. परंतु जर ही यंत्रणा योग्य प्रकारे काम करत नसेल, तर द्रव साचते, त्यामुळे सूज येते. शरीरातील द्रव पदार्थाचा समतोल राखण्याचे अतिशय महत्त्वाचे काम मूत्रपिंडे करतात. मूत्रपिंडे कचरा काढून टाकण्याचे, द्रव पदार्थ नियंत्रित करण्याचे काम करतात. जेव्हा त्यांचे कार्य व्यवस्थित होत नाही, तेव्हा सी-के-डी, ए-के-आय आणि नेफ्रॉटिक सिंड्रोम यामध्ये ते ज्याप्रमाणे दिसून येते त्याप्रमाणे द्रव पदार्थ जमा होतो आणि त्यामुळे सूज येते. इडिमा हे सी-के-डीचे प्रमुख लक्षण आहे. आता आपण क्लिनिशियन्स इडिमाचे निदान कसे करतात ते पाहू. सर्वप्रथम तपशीलवार इतिहास घेतल्यास त्यामुळे जोखमीचे घटक निश्चित करण्यास आणि हृदयविकार, मूत्रपिंडाचा आजार आणि थायरॉईडची समस्या यासारखी मूलभूत स्थिती निश्चित करण्यास मदत होते. इडिमा हा सर्वसाधारण स्वरूपाचा किंवा ठराविक ठिकाणाचा असू शकतो. सर्वसाधारण स्वरूपाचा इडिमा म्हणजे जनरलाइज्ड इडिमा हा बहुतेक वेळा हृदयाचा बिघाड किंवा मूत्रपिंडाचा बिघाड यासारख्या स्थितीशी संबंधित असतो. स्थानिक इडिमा म्हणजे लोकलाइज्ड इडिमा हा यामध्ये फक्त शरीराच्या एखाद्या भागावर सूज येते. बहुतेक वेळा दाह, लिम्फ द्रवाचा प्रवाह बंद होणे किंवा शिरांमध्ये रक्तप्रवाहाच्या समस्या यामुळे असे होते. शारीरिक तपासणीच्या वेळी क्लिनिशियन्स याची तपासणी करतात. पिटिंग एडेमा, प्रेशर नंतर इंडेंटेशन जे हृदयाचा बिघाड किंवा नेफ्रॉटिक सिंड्रोम दर्शविते. नॉन पिटिंग एडेमा, लिम्फॅटिक अडथळा किंवा हायपोथायरॉइडिझम असल्याचे दर्शविते. मूत्रपिंडाचा विकार असल्यास खालील प्रयोगशाळेमधील चाचण्या आणि इमेजिंग केल्यास त्यामुळे मदत होते. जसे की सी-बी-सी, रिनल फंक्शन टेस्ट, युरिन एनालिसिस, मायक्रो अल्ब्युमिनुरिया आणि युरिन अल्ब्युमिन टू क्रिएटिनिनचे प्रमाण, ओटीपोटाचा अल्ट्रासाउंड, तपशीलवार इतिहास घेणे आणि शारीरिक तपासणी करणे महत्त्वाचे असते. शरीर यंत्रणेची कारणे आणि ठराविक खुणा निश्चित केल्यास त्यामुळे व्यवस्थापन करण्याच्या योजनेसाठी त्याची मदत होते. जेव्हा एडिमाचे व्यवस्थापन करण्याची वेळ येते, तेव्हा त्याचे कारण स्थानिक आहे की यंत्रणेचे आहे यावर निश्चित दृष्टिकोन अवलंबून असतो. स्थानिक कारणांसाठी मूलभूत समस्येकडे लक्ष देण्याबरोबरच औषधांव्यतिरिक्त इतर उपचार आवश्यक असतात. शरीर यंत्रणेसंबंधी कारणांच्या बाबतीत सर्वसाधारण उपाययोजना आणि निश्चित उपचार यांची एकत्रित गरज असते. स्थानिक स्वरूपाच्या एडेमासाठी औषधोपचाराव्यतिरिक्त उपायांमध्ये यांचा समावेश आहे. स्थानिक एडेमासाठी त्रास असलेला पाय नियमितपणे एखाद्या उंच भागावर ठेवल्यास त्यामुळे सूज कमी होण्यास मदत होते. कॉम्प्रेशन उपचार म्हणजे कॉम्प्रेशन स्टॉकिंग घातल्यास
त्यामुळे रक्तप्रवाहात सुधारणा होऊन इडेमा कमी होण्यास त्याची मदत होते. फिजिओथेरपी, बर्फ लावणे यामुळे कंजेस्टेड इडेमा आणि सेल्युलायटिस कमी होतो. जर सीकेडी प्रमाणे शरीर यंत्रणेची कारणे असल्यास उपचारांमध्ये द्रवसंचय कमी करण्यावर आणि मूलभूत स्थितीवर लक्ष केंद्रित केले जाते. यामध्ये याचा समावेश आहे मिठास प्रतिबंध. मिठाचे सेवन कमी केल्यास त्यामुळे द्रवसंचय कमी होण्यास मदत होते आणि अ, त्यामुळे व्यवस्थित व्यवस्थापन होऊ शकते. डाययुरेटिक्स या औषधांमुळे लघवीच्या प्रमाणात वाढ होते आणि द्रवाच्या पातळीचे व्यवस्थापन करण्यास मदत होते. याच्या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये याचा समावेश होतो. लूप डाययुरेटिक्स जसे की फ्युरोसेमाइड, टॉर्सेमाइड बहुतेक वेळा त्याची परिणामकारकता आणि दीर्घकाळ कृती यासाठी याला प्राधान्य दिले जाते. थायझाइड डाययुरेटिक जसे की मेट्रोलॅझोन डाययुरेटिकच्या अधिक परिणामासाठी अनुषंगिक उपयोग केला जातो. पोटॅशियम स्पेरिंग डाययुरेटिक्स जसे की स्पायरोनोलॅक्टोन. एडिमाची तीव्रता, रुग्णाची हिमोडायनॅमिक्सची स्थिती आणि मूत्रपिंडाचे कार्य यासारख्या घटकांनुसार डाययुरेटिक्सची निवड आणि डोस निश्चित केला जातो. हायपोकॅलेमिया, उच्च रक्तदाब आणि इलेक्ट्रोलाइटचा असमतोल सारख्या समस्या टाळण्यासाठी डाययुरेटिक्सचा काळजीपूर्वक उपयोग करणे महत्त्वाचे आहे. द्रवाचे प्रमाण, लघवीचे प्रमाण, रक्तदाब, वजन यावर नियमित देखरेख ठेवणे आणि नियमित कालांतराने चाचणी करणे आवश्यक असते. तीव्र स्वरूपाच्या मूत्रपिंडाच्या आजारामध्ये बहुतेक वेळा इडेमाचे व्यवस्थापन करण्याची आवश्यकता असते. मीठ आणि द्रव पदार्थांवर मर्यादा, डाययुरेटिक्सचा उच्च डोस, इडेमाचे व्यवस्थापन करण्यामध्ये खास प्रकारच्या दृष्टिकोनाचा समावेश असतो. स्थानिक स्वरूपाच्या कारणांसाठी औषधोपचाराव्यतिरिक्त पद्धती महत्त्वाच्या असतात आणि यंत्रणेशी संबंधित कारणांसाठी आहाराचे समायोजन, डाययुरेटिक्स आणि बारीक देखरेख यांची आवश्यकता असते. रुग्णाला या विषयाचे ज्ञान देणे महत्त्वाचे असते. स्थिती समजून घेणे, उपचार पद्धतीचा योग्य पाठपुरावा करणे आणि जीवनशैलीत बदल करणे असे केल्यास चांगले यश मिळू शकते. लवकर निदान केल्यास आणि लक्षणांचे प्रभावी व्यवस्थापन केल्यास त्यामुळे गंभीर समस्यांना प्रतिबंध करण्यास मदत होऊ शकते. 25 सप्टेंबर रोजी आमच्यासोबत राष्ट्रीय एडेमा दिन साजरा करण्यात सहभागी व्हा आणि एडेमा व संबंधित स्थितीचे लवकर निदान करण्याविषयी जागृतीत वाढ करण्यास सहभागी व्हा. एकमेकांच्या सहकार्याने आपण एडेमा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो आणि त्याचे व्यवस्थापन करू शकतो. धन्यवाद.